जय. या मित्रांनो आम्ही वाजत असा, पण आज ती आठवण ताजी केलेली आहे. जय शिवराय मित्रांनो, तर तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर एक आनंदाची बातमी आहे की माझे 1000 सबस्क्रायबर झालेले यूट्यूबला. तर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो की तुमची साथ अशीच असू द्या. आता चाललो आहे मराठी शाळेजवळ. प्रभात फेरी निघणार आहे गावातून. एक जुनी आठवण. आम्ही पण जेव्हा छोटो होतो तेव्हा आम्ही पण जायचो प्रभात फेरीला. आता चाललो आहे आज जुनी आठवण जागे करण्यासाठी. तुम्ही बघत राहा. मराठी शाळेजवळ पोहोचलोय, पण पावसाने बाई एवढी जोर घेतले ना. समोर बघा पाऊस, पाऊस किती आलेला बघा पाऊस. आणि आपली मित्रमंडळी आलेत बघा, शाळेमध्ये पोहोचले आहेत. ज्या टायमाला आम्ही शाळेमध्ये शिकत होतो त्या टायमाला आम्हाला मॅडम होती शिकवायला, सूर्या मॅडम होती बघा. समोर सूर्या मॅडम आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी पोरांसाठी ठेवले आहेत बघा इथं. महासूम दादा आमचा कामाचा पोऱ्या भाई. मॅडमने दिले त्याला दोरी टाकायला झेंड्याची. मॅडमने काम दिलं सकाळी बघा. कवरा कामाचा पोऱ्या आमचा बघला ना. मासूम दादा जिंदाबाद. भाई दोरी टिकते का बघा मासूम. प्रभात फेरी निघलेली आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. कधीपासून पाऊस जाण्याची वाट बघत होती पब्लिक, पण आता निघलेले पावसामध्ये निघलेले मिरवणूक प्रभात फेरी. प्रत्येकाला छत्र्या लागतील आता निघण्यासाठी. केवणी तिथे मंदिराजवळ आलेलो आहे. समोर बघा मंदिर आय लव्ह केवणी. आणि केवणीकरांची ग्रामपंचायत या साईडला झेंडा फडकायचा आता, म्हणून सगळी शाळेतली मंडळी आलेली आहे. मुलांनी शांत. आज 15 ऑगस्ट 2026 भारतीय स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर उत्साहाने साजरा होणारा स्वातंत्र्य दिन. या केवणी दिवेच्या प्रशासक मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करायचे. एक साथ सावधान. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. सावधान. सलामी देते. सलामी दो. राष्ट्रगीत सुरू. सिंधु गुजरात केवणी ग्रामपंचायतजवळ झेंडा फडकवून झालेला आहे. आणि भरपूर पाऊस असल्यामुळे सर्व पोरांना घेऊन जाता येत नाही बाहेर. कारण बरोबर आहे त्यांची जिम्मेदारी आहे. कारण पावसात भिजून कमी जास्त काय झालं तर शेवटी सरांवर येणार आहे. त्याच्यामुळं पोरांना बाहेर नेलं नाही. आता आले शाळेजवळ बघा जास्त पोरांना आहेत. प्रभात फेरला पोरं आहेत. परफेक्ट बँड बाजी वाजून आहेत बघा. परफेक्ट बँड बाजी वाजून आहेत पोरं बघा. परफेक्ट. बघा प्रभात फेरी जास्त मोठी नाही, छोटीशी. आता
आलेले आहे दिवे गावामध्ये. दिवे गावचं मंदिर बघा. श्री गावदेवी मंदिर. गावदेवी माते की जय. चाललेत बघा प्रभात फेरी. दिवे गावच्या ग्रामपंचायत थांबते आता. मगाशी केवणी गावच्या ग्रामपंचायत थांबलेली. दिवे ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये उभे आहोत. आपण स्वातंत्र्य दिनासाठी अतिशय उत्साहाने आपण इथे एकत्र आलेलो आहोत. इथे उपस्थित दिवे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्मान्य सदस्य, तसेच केवणी गावचे सरपंच, उपसरपंच, सन्मान्य सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्मान्य सदस्य, त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व देशप्रेमी बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्र, मी आपणा सर्वांचं दिवे ग्रामपंचायतच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. बोला भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. स्वातंत्र्य दिनाचा एक साथ सावधान. रोजे की सलामी देंगे. सलामी तो राष्ट्रगीत जनगण मन शुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे. दिवे ग्रामपंचायत चिकटा फटकून झालेले आहे. आता प्रभात फेरी चालले शाळेजवळ. आता आलो आहे शाळेजवळ. दोन्ही गावामध्ये फिरून झालेलं आहे. आणि यावेळेस प्रभात फेरी फिरवता नाही आली कारण पाऊस भरपूर आहे. त्याच्यामुळे जास्त कोणाला घेऊन जाता आला नाही. ग्रामपंचायत केवणी आणि ग्रामपंचायत दिवे दोन्ही साईडला जाऊन आलेले आहेत शाळेतली मंडळी. आता आलेली शाळेजवळ बघा. अर्धी पोरं वरती आहेत आणि छत्र्या घेऊन पोरं खालती आहेत. आता शाळेजवळ झेंडा फडकतात. जय. जय. मातरम. मातरम. राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाचा जय सो. राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाचा जय सो. एक साथ सावधान. एक साथ सावधान. वंदे मातरम शुरू. वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलां मातरम. वंदे मातरम. शूरज्योत्स्ना पुलकितयामिनी, दुर्गसुसुमिता
बोला. तंबाखू सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल. मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा. मित्रांनो, खूप वर्ष झाली, आपण बोलताना शाळेची आठवण बोलतात. 15-16 वर्ष झाली या शाळेमध्ये मी शिकत होतो. तर आज असं फील होतं ना, एक जुनी आठवण बोलतात ना का, खिडकीजवळ बसतोय आपण, तसं मी खिडकीजवळ बसतोय, बाहेरचा हवामानचा एक मजा घेतोय. या बेंचवर असं आम्ही वाजत असा. पण आज ती आठवण ताजी केलेली आहे. मित्रांनो, 6वीच्या वर्गामध्ये आलेलो आहे. पोरंपोरी सर्व बसलेले आहेत. कधी पण सांगू दादा आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. बघा आज 15 ऑगस्टचे 15 निमित्त आपल्याला 6वीची मंडळी भेटलेले बघा. तुमची हीच लाईफ आहे जगण्याची. तुम्ही हीच जगा शाळेची. नंतर कॉलेजमध्ये गेलं ना, ही लाईफ जगायला भेटत नाही. आम्ही शाळा शिकून गेलेलो म्हणून आम्हाला माहिती आहे हे परत दिवस येत नाही. म्हणून तुम्ही जशी जिंदगी तशी जगा. थँक्यू. बघा फॅन फॉलोविंग. थँक्यू. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो.
सर्वजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. मला माझे देश खूप खूप आवडते ते देवा आहे. Independence Day. It is celebrated on 15th August every year. This is a very special day for every Indian. On this day in 1947, our got freedom from British rule. We remember and respect all the great freedom fighters like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, and many. A very good morning to our respected principal, dear teachers, and dear friends. My name is Samaita Suresh Kokre. I am studying in 3rd standard. Today we are gathered here to celebrate Independence Day. It is a proud day for every Indian. We celebrate. आमची कधी आवडे हिंमत झाली नाही मायबाबाची. आम्ही आवरा शिकलो शाळेमध्ये, पण लहान लहान पोरं बाई एकदम कॉन्फिडंटमध्ये बोलतात बघा. मामाची पोरी बसली माझ्याजवळ नाही हो. सर्व अमर घडले. मी इयत्ता 4थी मध्ये शिकतो. आज आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा त्याग केला, बलिदान दिले. आपल्याला बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांसारख्या नेत्यांना आपल्याला देशाचे मोठे योगदान दिले. आज मी स्वातंत्र्य श्वास घेतो कारण त्यांच्या संघर्षाने. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव टी.ए. नितीन पाटील. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा केवली. मी इयत्ता 4थी मध्ये शिकवत आहे. आज 15 ऑगस्ट भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक अशा अनेक नेत्यांनी संघर्ष केला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज Tisha. Today is 15 August. I love my country very much. I wish you very happy day. Independence Day National Festival. जय हिंद. भाषण करून झालेलं आहे, थोडंसं बाकी राहिलेलं आहे. आणि पोरांसाठी आणलेलं खावाला वाटप करायला केक आणलेत. केक रविदादा आलेले आहेत चॉकलेट घेऊन. बघा रविदादा. खा फटाफट खा चॉकलेट. आता भूक लागली तुम्हाला सकाळ शाळेला, तुम्ही खा फटाफट, लवकर खा फटाफट. सॉफ्ट केक सर्वांना वाटप केलेले आहेत बघा. आणि अजून वाटत आहेत रवी आहे आणि प्रबीर दादा आहे बघा. सॉफ्ट कोकणीच्या मॅडम आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय. धन्यवाद. व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वप्नीचे पप्पा इथे उपस्थित आहेत. स्वप्नीचे पप्पा. कार्यक्रम झालेला आहे. आता प्रत्येकजण ज्याच्या घरी जाते. बिस्किट वाटप कर घेतले, मग बिस्किट वाटप कर घेतले तुम्हाला दाखवते बघा.
प्रत्येक पोराला बिस्किट देत आहेत. लाईनी लागले बघा. मित्रमंडळी आपली शाळेतलीच आहे बारकी, जसं आम्ही राहायचो पहिले तसा. मित्रांनो निघलो घरी. आता गावात पोहण्या स्पर्धा आहेत. आता तिकडे जातोय. सगळी मंडळी आलेली बघा. खालती जी शाळेमध्ये शिकले ते पण सगळी मंडळी आलेत बघा. आता निघतोय आम्ही पण जातोय गावात. तल्यावरचा स्पर्धा चालू होती. पोहोचतोय तल्यावर. पोहण्या स्पर्धांची प्रोसेस चालू झालेली आहे बघा. आता उगलावतात तिरंगा. मेन मॅनेजमेंट करणारे अमित दादा आणि प्रदीप दादा. परफेक्ट चालू आहे बघा. चालू झाल्यावर अजून मजा येईल. दुपारी 2 वाजलेले आहेत. स्पर्धा चालू होतात. आता मंडळी जमलेली आहे बघा. प्रोसेस चालू आहे त्यांची. कशा कशा स्पर्धा ठेवायच्या, कसं कसं काय करायचं आहे चालू आहे. ट्रॉफी बघा. ग्रामस्थ मंडळ दिवे आयोजित भव्य पोहण्या स्पर्धा बघा 2026 तृतीय पारितोषिक सौजन्य सुंदर नातू भोईर यांच्या स्मरणार्थ ठेवले आहेत बघा पोहण्या स्पर्धा. त्यामध्ये पब्लिक बघा किती आहे. अजून भरपूर येणार आहे पब्लिक. आणि मस्त तिरंगाचे फुगे लावले बघा. तिरंगा फुगे लावलेत. या साईडला नावे नोंदणी करतात बघा. नावे घेतात या साईडला. उमेश दादा आणि कॉमेंटर आले नितीन दादा. देख तो कैसे सरमारा. बाबा बाबा तो लेट होला. अरे त्यावेळेस ते झालं वाकरा होलं काही. संकल्पना कोण आहे? गोपाल. संकल्प फास हात मार. कवरे फास चालेल बघ. गोपाल पोचला. एकच वादा मासूम दादा. मासूम गेला बघा. तर मासूम बाई छोट्या छोट्या पोरांमध्ये बघा. मासूम आहे. मासूम बाबा. मासूम 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 वाकरावाला. चुकला आहे ना. यो येदूत पुढे पोचल. येदूत पुढे पोचल. मासूम मुडते. मासूम मुडते. मासूम हे दोघं तर दमले वाटते पाहिजे. दोघं दमल्याने सिक्युरिटी. मासूम 3 नंबर. मुकेश दादा काहीतरी बोलतोय. परला तर पहिल्यापासून दाबतो याला त्याला किती नंबर 4. चौघां 4 नंबरले. शेवटून पहिला. आता खरी मजा येणार भाई. 40+ घेत बघा. राजू दादा आहे. रक्षकचा पोरगा आलाय. बापू भाई आपला व्हिडिओ बघते. व्हिडिओ बघते मजा बघते. तरी तिथून मला बघितला. पप्पाला बोला ब्लॉगला दादा जाऊ चल बोलते. बघतो आलाय. ऐकत राजा दादाची पोरगी आणि आमची आचिल दिदी. ए दिदी. ए ए राजा बाबू. ए राजा बाबू. उलटा पोहताना बघा भाई. उलटान विहान उलटा बनवून सांगली. मासूमला सांगली जिंकलं 200 रुपये देईन तुला. मासूम. ए मासूम दादा त्या साईडला करण. उलटा पोहणार आहे पोरा. उलटा विहान जोशी पोहणार एकदम कॅप्टू आहे. विनर होईल लवकरच. भाई उलटा. उलटा पोहताना उलटा भाई. कोण करे फाद दे बघा.
सगळ्यां पुरं करण आहे करण. भाई गोपालदा 2 नंबर दिला तो पुऱ्या तो बघ कावरे फाच दिला बघ उलटा. विहान भाई विहान गाय बोली हो विहान इकडे वाकरावले. करणला भाई बात केले विहान पोहोचला आता विहान नाही विहान झेले विहान सरळ झेले परफेक्ट पोहोचला विहान पोहोचला. फायनल चालू फायनल करण आहे भाई आणि रवी. भाई करम फास्ट झाला करमपूर झाला का फास्ट. रवी छोटू करण पोचला फास्ट. फायनल करण 2 नंबर रवी 3 नंबर भाई आला आहे. बाबा बाबा मा अडकले संस्कृतीनी. अमित भोईर माजी विनिंग मोमेंट बघा भाई डायरेक्ट दारूची बाटली. सचिन भोईर समाजसेवक आणि त्याचप्रमाणे 40+ डायरेक्ट दारूची बाटली. प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून पवनेरी स्पर्धेमध्ये कोणाकोणा ट्रॉफी भेटली आणि 1 नंबर 2 नंबर ते तुम्हाला दाखवते बघा. ओपन गटात सगळ्यात पहिला उलट्या पवनात 1 नंबर. ओपन गटात सेकंड प्राइज. 9वी ते 10वी मध्ये पहिला नंबर. 6वी ते 7वी 8वी मध्ये तृतीय क्रमांक. नाम भूल जातो. सूरज बोल सूरज. ओपन गटामध्ये प्रथम क्रमांक. आचिल दीदी आचिल दीदी पवाला मजा आली का. जा लवकर दीदी उरटाक लवकर टाक लवकर उरी. हा बोल लवकर काय बोलते. नऊ तर लावायचे आपल्याला लावू. सर्व गाव आला पाहिजे बस फक्त आपल्या सोबत. मित्रांनो आलेलो आहे घरी. खूप दमलो आज. सकाळी 6:30 वाजता उठलो होतो आणि 6:15 वाजता तयारी करून मराठीसाला गेलो होतो. आज पाऊस पण भरपूर होता कारण भर पावसामध्ये आपल्याला ड्रोन फ्लाय करता पण नाही आला आणि ड्रोनची चार्जिंग पण करून ठेवली होती मी. तर आता असं एक सांगायचं मला दोन्ही गावाच्या सिनेमॅटिक एडिटरसाठी आज तुम्हाला मेन गरज होती मराठी शाळेमध्ये. तुम्ही वर्षभर किती पण व्हिडिओ बनवा पण जेव्हा मराठी शाळेमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा तुमची तिथे उपस्थिती दाखवा एवढंच मान्य आहे मला. कारण की आज तुम्ही व्हिडिओ बनवले असताना खूप भारी झाले असते. भर पावसामध्ये पर्वत फेरी निघालेली छोटीशी होती तेवढी मोठी पण नव्हती. तर तुम्ही आज तिथे पाहिजे होते कारण की मी ब्लॉग शूट करत होतो. सिनेमॅटिक शॉर्ट व्हिडिओ नव्हतो शूट करत. तर हा ब्लॉग इथेच थांबवत आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा. जो कोणी माझ्या चॅनल नवीन असते त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा की तुम्हाला माझे अजून नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर बाय बाय भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये.